नमस्कार मंडळी. आमच्या घरात माझ्या मुलीचं सगळ्यात आवडतं म्हणजे इडली सांबर. दर बुधवारी ती मला स्कूलला इडली दे म्हणते. आता सांबर चटणी तर ती खात नाही, पण तिच्यासाठी फक्त इडली कशी बनवायची म्हणून सांबर चटणी पण बनवली आहे. तर हे जे सांबर आहे ते वेगळ्या पद्धतीनं बनवलेले आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी कढई गरम करून त्याच्यामध्ये खडे मसाले भाजून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. हे मिश्रण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. नंतर त्याच कढईमध्ये जिरे मोहरी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा उभा चिरलेला कांदा टाकून त्याच्यामध्ये जे आपण मिक्सर जारमध्ये बनवलंय ते मसाला टाकून तो व्यवस्थित भाजून त्याच्यामध्ये हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गोडा मसाला आणि भोपळा थोडा शिजवलेला तो टाकून त्याच्यामध्ये मिक्स डाळी शिजवून टाकलेल्या आहेत आणि आपलं सांबर रेडी झालेलं आहे. चला तर मग आता इडली बनवूया. हे जे बॅटर आहे ते इडलीच्या भांड्यात व्यवस्थित टाकलेलं आहे. झाली आपली इडली. बाय.